श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, 4 ऑगस्टला रविवारी आलेली आहे दीप अमावस्या. या अमावस्येला आषाढी अमावस्या, त्याचबरोबर गटारी अमावस्या असं म्हणून देखील ओळखलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या ही तिथी अतिशय महत्त्वाची मानली जाते. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येत असते, परंतु प्रत्येक अमावस्येच्या तिथीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. आषाढी अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी, त्याचबरोबर भगवान शिव यांची पूजा केली जाते. त्याचबरोबर दिव्यांची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते. घरामध्ये जे बारीक छोटे मोठे जे बी दिवे असतील तर त्या सर्व दिव्यांना स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी कणकेचे दिवे बनवले जातात आणि कणकेच्या दिव्यांनी जे आपल्या घरामधले दिवे आहेत तर त्या दिव्यांना ओवाळलं जातं. त्याचबरोबर आपल्या घरातील मुलांना देखील या दिव्यांनी ओवाळलं जातं. या अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व हे दिलं जातं आणि म्हणूनच या अमावस्येच्या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे काही उपाय हे केले जातात. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या जीवनातील सर्व इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होतील. आंब्यांच्या पानांचा आपल्याला प्रभावी उपाय करायचा आहे. एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल इतका हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. आपल्या घरामध्ये काही इडापिडा असेल, नकारात्मकता असेल, वाईट शक्ती असेल, वास्तुदोष असतील तर ते सर्व दूर होऊन जातील असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय केल्यामुळे आपले जे काही कठीण इच्छा आहेत त्या देखील पूर्ण होतील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दल सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घेणार आहात. त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. आणि व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल, मदतगार वाटत असेल तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर द्या. अमावस्या म्हणलं की बरेच जण घाबरतात, परंतु अमावस्या हा दिवस वाईट नसून चांगला दिवस आहे. अमावस्येच्या दिवशी घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस हा मानला जातो. आणि या जे लोक तांत्रिक क्रिया करतात तर ते या दिवशी अमावस्येच्या दिवशी तांत्रिक क्रिया ह्या करत असतात आणि म्हणूनच वातावरणामध्ये नकारात्मकता पसरत असते, नकारात्मक लहरी पसरत असतात आणि आपल्याला त्यामुळे भीती वाटत असते. आणि म्हणूनच बघा, अमावस्येच्या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय केले तर याचा परिणाम आपल्यावरती होत नाही. जर आपल्या घरामध्ये काही वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, नकारात्मकता असेल, वाईट शक्ती असेल तर आपल्या घराची प्रगती ही कधीच होत नाही. यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही, आपले जे मुलं आहेत तर मुलाबाळांची प्रगती होत नाही. आणि पहा, घरामध्ये खूप कष्ट मेहनत करून देखील आपल्याचा मोबदला हा योग्य असा प्राप्त होत नाही. यामुळे पहा, आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करत नाही. लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्या घरातील नकारात्मकता, दारिद्र्य हे संपून जाण्यासाठी आपल्याला हा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे. त्याचबरोबर बघा, आपल्या मनामध्ये खूप साऱ्या इच्छा असतात आणि ह्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण खूप कष्ट मेहनत खूप करत असतो, परंतु आपण खूप मेहनत कष्ट केले तरीसुद्धा आपली इच्छा ही पूर्ण होत नाही. जर आपण विशेष तिथीवरती काही उपाय केले तर आपल्या इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात. जर आपल्या कुंडलीमधले ग्रहदोष हे कमजोर असतील तर आपल्याला अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. यामुळे पहा, आपल्याला नेहमी अपयश येत असतं आणि आपलं कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नाही. आणि म्हणून आपल्याला असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तर पहा, आंब्याच्या झाडाचं महत्त्व हे खूप आहे. धार्मिकदृष्ट्या देखील त्याचं महत्त्व खूप सांगितलं गेलेलं आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये आंब्याच्या पानांची खूप सारे उपाय हे सांगितले गेलेले आहेत आणि हे उपाय जर आपण केले तर आपल्या सर्व समस्या ह्या दूर होतात. त्याचबरोबर हा उपाय केल्याने व्यक्ती कर्ज आणि संकटांपासून सुद्धा मुक्त होतो. जर तुम्ही आर्थिक समस्या, त्याचबरोबर घरामध्ये वास्तुदोष, पितृदोष या समस्यांवर झुजत असताल किंवा तुमच्या घरावर कोणी नकारात्मकतेचा प्रयोग केलेला असेल, तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील, कलह होत असतील, सांगितल्याप्रमाणे तुमच्या घरामध्ये कुटुंबाची प्रगती होत नसेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, त्याचबरोबर ही वाईट शक्ती जी आहे ती घरातून दूर करण्यासाठी
तर आपल्याला या अमावस्येच्या दिवशी रविवारी 11 आंब्याची पानं ही घरामध्ये घेऊन यायची आहेत. ती पानं अगदी स्वच्छ घेऊन यायची आहेत, देठ असणारी घेऊन यायची आहेत. तुटलेली, फुटलेली, खराब झालेली, किडलेली अशी पानं घ्यायची नाही. तर हे पानं तुम्ही घरी घेऊन आल्यानंतर तुम्हाला हे पानं स्वच्छ पाण्याने धुवून काढायचे आहेत. यानंतर तुम्हाला या पानावरती श्रीराम असं लिहायचं आहे. थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आंब्याच्या झाडाची एक काडी घेऊन त्या काडीच्या साह्याने या पानांवरती तुम्हाला श्रीराम असं लिहायचं आहे. आणि पहा, ह्या 11 आंब्यांच्या पानांचं तुम्हाला तोरण बनवायचं आहे. आता हे तोरण तुम्ही लाल रंगाच्या धाग्यामध्ये बनवा किंवा मग पांढरा असेल तर पांढऱ्याला थोडंसं कुंकू लावून लाल बनवा आणि त्यामध्ये हे तोरण तुम्हाला तयार करायचं आहे. हे असं तोरण तुम्हाला तुमच्या मेन दरवाजावर म्हणजे मुख्य दरवाजाचं जे चौकट आहे त्या चौकटीवरती तुम्हाला लावायचं आहे. असं केल्याने आपल्या घरामध्ये काही वाईट शक्ती असेल, नकारात्मकता असेल, इडापिडा असेल तर ती घराच्या बाहेर निघून जाईल आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदेल. जर तुमच्या घरावरती खूप साऱ्या समस्या आहेत, पैशांच्या अडचणी निर्माण होत आहेत, त्याचबरोबर कोणत्या ना कोणत्या मार्गातून तुमचा पैसा हा वायफट खर्च होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला येत्या श्रावण सोमवारी म्हणजे अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी तर तुम्हाला 11 आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि ही पानं स्वच्छ धुवून काढायची आहेत. तर तुम्हाला हे पानं एकावरती एक ठेवून हे पानं तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ते पानं एकावर एक ठेवून पांढऱ्या रंगाच्या धाग्याने तुम्हाला ते बांधायचे आहेत. आणि नंतर ही पानं जे आहेत तर ती तुम्हाला मधामध्ये बुडवायची आहेत. प्रत्येक पानाला थोडं थोडं का होईना मध लागेल अशा पद्धतीने ती तुम्हाला बुडवायची आहेत. तर यानंतर तुम्हाला हे पानं घेऊन महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर शिवपिंड जे असते त्या शिवपिंडीवरती जी अशोक सुंदरीची जागा आहे, आता प्रत्येकाला अशोक सुंदरीची जागा ही माहिती असेल. जलाधारीच्या साईडने मधोमध अशोक सुंदरीची जागा असते, तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पानं अर्पण करायची आहे. हा उपाय जर केला तर तुमच्या सर्व पैशासंबंधित समस्या आहेत तर त्या दूर होऊन जातील. तुमच्या घरामध्ये सुख, शांती नांदेल आणि तुमची कर्जातून मुक्ती होईल. तर अशी ही पानं तुम्हाला सोमवारच्या दिवशी शिवलिंगावरती अशोक सुंदरीच्या ठिकाणी अर्पण करायचे आहेत. तसेच तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत आहेत, तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक समस्या निर्माण होत आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला एका तांब्यामध्ये थोडंसं गोमित्र घ्यायचं आहे किंवा तुम्ही गंगाजलसुद्धा घेऊ शकता. दोन्हीपैकी जे असेल ते घ्या आणि त्यामध्ये एक आंब्याचं पान तुम्हाला ठेवायचं आहे. त्या आंब्याच्या पानाच्या साह्याने तुम्हाला सर्व घरामध्ये हे गोमित्र किंवा मग हे गंगाजल शिंपडायचं आहे आणि प्रत्येक घरातील व्यक्तीवरती सुद्धा शिंपडायचं आहे. असं केल्याने पहा, घरामध्ये काही रोग असेल, दोष असतील, घरामध्ये काही नकारात्मकता असेल ती सुद्धा नष्ट होऊन जाते. तर असा हा एक उपाय देखील तुम्ही संपूर्ण दिवसभरामध्ये रविवारच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी कधीही करू शकता. तसेच तुम्हाला नेहमी कोणत्या ना कोणत्या संकटाला सामोरे जावे लागत असेल, तुमची कोणतीही महत्त्वाची कामे ही पूर्ण होत नसतील, तुमची कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नसेल, सतत कामामध्ये अडथळे निर्माण होत असतील, तर तुम्हाला प्रत्येक मंगळवारी आंब्याच्या झाडांना पाणी अर्पण करायचं आहे. आंब्याच्या झाडांना पाणी अर्पण केल्याने, असं केल्याने तुमच्या प्रत्येक इच्छा असतात तर त्या पूर्ण होतात. असं केल्याने तुमच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतील. जेव्हा तुम्ही हे पाणी अर्पण करायला जाणार आहात तेव्हा तुम्हाला हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि तुमची इच्छाही बोलायची आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.